तर हाय मित्रांनो, आता आपण आलो आहेत, रात्रीचे 3 वाजले आहेत, आता पहाटेचे 3 वाजले आहेत. तर आता आम्ही चालू एअरपोर्टला. तर आमची फ्लाईट आहे सकाळी 7:30ची आणि आता आम्ही आहो इथे रेडी मॉलला ठाण्यामध्ये. तर आता आम्ही ओला पकडून चालू आहे एअरपोर्टला आणि आमची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही फुल एक्सायटेड आहेत. आता आपली थायलंडची पिकनिक आहे, त्या आमच्या बॅगा तिकडे आहेत, त्या आमच्या बॅगा आहेत, ह्या बॅगा आमच्या सगळ्यांच्या. तर आता आम्ही 3-3च्या ग्रुपनी चाललेलो आहेत एअरपोर्टला. तर आमचं ते हमाल लोकांना पकडलं तिकडे पोलिसांनी. तो रोकडे सुक्कू आणि तो काय हवालदार पांडू हवालदार आपला. आम्ही 5-10 मिनटं चहा बी पितो इकडे, ब्रेकफास्ट म्हणजे थोडा नाश्ता बिष्टा करून आम्ही चाललो एअरपोर्टला. आता तिकडे नवीन बोला बनू. चला तर आता बाय बाय. आणि ही पिकनिक हा मस्त एन्जॉयमेंट होणार आहे ह्या पिकनिकमध्ये. तर बाय बाय मित्रांनो, चला कंटिन्यू करू पुढची पिकनिक आपण. तर मित्रांनो, आता आम्ही आमची ओला आली आहे बघा. आता आम्ही चालू एअरपोर्टला आणि आमची आता आम्ही इथे एअरपोर्ट साईडला. चला आता बघूया हे ट्रॅव्हल कशी जर्नी कशी होईल. ठीक आहे पाहिजे, सॉरी ही मागची आहे. आजा इथे आजा सामान पॅक करतो मध्ये. ही आमची ओला आलेली आहे. चला बाय बाय. जगह क्या उधर पीछे आ जाओ ना, पीछे जरा बना के जाओ ना जगह. ही ठेव पहिली. एक बेटे काय चाल दोन मिनटं. या मित्रांनो बघा, यांनी जागा मस्त केली आमच्या बॅगा बिगा आता आम्ही टाकले. आम्ही चालू एअरपोर्टला. तर बघूया ही जर्नी एकदम एक्सायटेड जर्नी आहे. तर बाय आम्ही चालू एअरपोर्टला. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता थायलंडला आणि हे आता आम्ही ठाण्यामध्ये आहोत इथं मॉलच्या इकडे 3 का. आता आम्हाला ओला भेटलेली आहे. आम्ही चाललेलो आहोत आमचे हे ज्ञानी साहेब नवरी. तर आम्ही तिघंजण आता ओला करून चाललो पुढे, मी भरत ज्ञानी. तर आता आम्ही पोहोचतो एअरपोर्टला आणि मागणं आमचे ते हमाल लोक येत आहेत. हमाल लोकांना त्यांना पोलिसांनी पकडलं आहे. 3 नराचा बांबू भेटलेला आहे. तर मित्रांनो, आता हे आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T2. तर आम्ही आता इथे चेक इन वगैरे करू प्रोसेस. तर आम्हाला बहुतेक 4 तास अगोदरच आम्ही पोहोचलो आहे. आता वाजले आहे 3:30 आणि आता आम्ही सगळं प्रोसेस करतो आहे यामध्ये चेक इनची वगैरे. आणि बघू आता आपलं विस्टाराची जी फ्लाईट आहे ती एकदम भारी आहे एकदम. आणि हे बघा भरपूर ट्रॅफिक आहे सकाळ सकाळी. मग पाटेवन ट्रॅफिक बाबा, 3:30 ट्रॅफिक. तर आम्ही आतमध्ये पण जाऊन आपण व्हिडिओ बनवूया. आतमध्ये एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू. इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेलं आहे. तर आम्ही जवळजवळ अर्धा तासाच्या आतमध्ये पोहोचलो. आम्ही 3ला निघालेलो पण 3:30ला पोहोचलो आहे. तर रात्री काय ट्रॅफिक नाही भेटला आम्हाला. रात्री 3:30ला आम्ही पोहोचलो आहे. अर्धा तासामध्ये जर्नी झाली आमच्या, अर्धा तासामध्ये. चला आता आम्ही पोहोचलो एअरपोर्टला. हे बघा भारी नजारा, बघा नजारा एअरपोर्टचा. वा वा छान. इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 मुंबई टर्मिनल 2 आणि विस्टारा आमची फ्लाईट आहे. तर बघा 5 मिनटं. एअर विस्टारा आगे 4 नंबर. हां 4 नंबर आहे. चला इकडे दाखव, माझ्याकडे दाखव ना व्हिडिओ असा. इकडे दाखव ना माझ्या आमच्याकडे. कट तिकडे खाली उतरू आपण. तर हाय मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट T2 मुंबई एअरपोर्टला आलो आहे. आता वाजले 3:30 आणि आमची फ्लाईट आहे 7:30ची. आणि तुम्ही हा नजारा बघा आता. तर आम्हाला जास्त वेळ लागला नाही ठाण्यावरून इकडे पोहोचायला. आम्ही अर्धा तासामध्ये पोहोचलो इकडे. आमचा ज्ञानी आम्ही. आणि आता आता आम्ही जाऊ. आमचे मागणं हमाल लोक येतात आहेत, त्यांना पोलिसांनी पकडलं, त्यामध्ये अडकलेत. आता आम्ही पोहोचलो इथे, लवकर पोहोचलो आम्ही. तर आम्ही पुढची प्रोसेस करतो आहे आणि हे भरत बनवून आहे इकडे. गाडीकडे गाडी हे भरत सोनवणे. तर आम्ही आता इथे चेकिंग करूया. हा नजारा भारी आहे. आता बॅगा बिगा इकडे ठेवल्यात आम्ही. भारी एवढी बॅगा. आता आम्ही आलो आहे एअरपोर्टला आणि आमचे हमाल लोक आम्हाला भेटलेत.
आणि हे बघा 3 हमालले त्यांना पोलिसांनी पकडलं पोलिसांनी पकडलेलं हे बघा हे आमचे हमाल लोक बघा त्या पोलिसांनी पकडले सकाळच्याकडे नाही सगळीकडे ही पण नाही हाँ छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर आम्ही इकडून चालू चेकिंग करायला म्हणजे दादा हां हॅपी जर्नी बाय 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 म्हणजे आलेलं आम्हाला हे करायला जोडायला मुंजा स्वामी आमचे ते मुंजा बाय बाय आम्ही पोचलो आहे आणि चेकिंग करतो चेकिंग आणि आम्ही चालू एअर विचार तर मित्रांनो आता आम्ही ते चेकिंग करतो आहे आणि आता एअर विचारची लाईन लागली इकडे लाईन काय लफडा झालेला आहे मागे हे दाखव विस्तार प्रोहिबिटेड आहे ना प्रोहिबिटेड आहे ते काय आयटम प्रोहिबिटेड सगळं दिलेलं आहे आणि ते लफडा आहे सकाळी लफडे 4 वाजता बघा लोक सकाळचं दारू पण काय टाकतात इकडे बघा हे माझं तिकीट आलं आहे मित्रांनो एअर विचारा तर आमची फ्लाईट आहे 7:45 7:45 सगळे पावणेची आहे आमची आणि आता आमचं जे लगेज आम्ही टाकतो इकडे लगेज झालेलं आमचं हे लगेज काउंटर आहे आणि ते आम्ही लगेज आम्ही देऊन टाकलं आमचं सगळ्यांचं 6030 लगेच जातं इकडनं boom 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 तर मित्रांनो आता आम्ही सगळं चेक इन झालेलं आमचं आणि आता आम्ही ते आलेलो आहे ड्युटी फ्री एअरपोर्टला हे ड्युटी फ्री वाईन शॉप आहे तो मी काय तुम्ही घेऊ शकता वाईन दारू विस्की रम स्कॉच सगळे ते मिळते इकडे बघा हे वाईन हे सगळे ड्युटी फ्री आहे इकडे ड्युटी फ्री आहे बघा फीचर्स सगळे एकदम सगळे स्कॉच बी सगळे इकडे बघितलं तुम्ही ते सगळं घेऊ शकता तुम्ही काय ना बोलतो वाटले सकाळचे 5 वाजलेत आणि आमची 7:30ची फ्लाईट आहे आम्ही आता बघू इथे सगळं टाईमपास करतो जरा हे सगळं वाईन शॉपचं आहे शिवाज रिगल चॉकलेट्स पण इकडे चॉकलेट्स सिकारो आम्ही एअरपोर्टला एंट्री केलेली आहे मेन चेक इन झालं सगळं आमचं आता आम्हाला अजून 2 तास टाईमपास करावा इकडेच चलो काय कार्टून्स हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे T2 वा वा इथे मोठं आहे सगळं आता आम्ही ते सगळं नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे करतो आम्ही थोडा कॉफी चहा वगैरे बघू काय मिळतं काय गेट नंबर 40 to 53
T2 टर्मिनल आहे. आम्हाला इथे जाता जाता आम्हाला शाहरुख खान भेटले. आता ते डुप्लिकेट शाहरुख होते, हे ओरिजिनल शाहरुख खान. ते डुप्लिकेट शाहरुख खान गेले पुढे. तर आम्हाला ओरिजिनल शाहरुख खान भेटले. हे बघा, हे ओरिजिनल शाहरुख खान, ते डुप्लिकेट गेले ते. तर आम्ही ते व्हिडिओ पण ॲड करतो याच्यामध्ये. आणि बघा हा नजारा बघा काय भारी आहे. तर मित्रांनो आता इकडनं शाहरुख खान गेलेलं आहे T2 एअरपोर्टवरून. आता आमच्याकडं नशीब चांगलं आहे की आता इकडून मगाशी आम्ही बघितलं शाहरुख खानला. आणि शाहरुख खान इकडून ह्या रोडने इकडे गेलेला आहे, दुबईसाठी गेलेला आहे. तर इथे बरं तर इकडच्यासाठी म्हणजे शाहरुख खान ओढत होते. तर आम्ही तो व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे आमच्या मोबाईलमध्ये. तर आम्ही तो व्हिडिओ पण ॲड करतो या ब्लॉगमध्ये. तर आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला जाताना एकदम आम्ही लाईव्ह बघितलं शाहरुख खानला जाताना इकडनं. तर भारी मजा आली, फुल धमाल आली. हां, तर त्या शाहरुख खानच्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग जे करत होते तर ते आमच्यासोबत आहे. आम्ही आता बर्गर खातो आहे बघा. हे बर्गर किंग आहे, बर्गर किंग. आणि हे बघा, हे ड्रायव्हिंग करत होते तेव्हा बघा ना, हे बघा हे ड्रायव्हिंग करत होते. तर त्यांच्याकडे व्हिडिओ नाही, त्यांना आम्ही फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ. आणि त्यांना बोललं आणि शाहरुख खान आता बोलते आयफा अवॉर्डला गेलं ना शाहरुख खान. आता बोलते आयफा अवॉर्डसाठी गेले. तर हे आता आम्ही इकडे भेटले, आम्ही बर्गर किंगमध्ये आहोत. तर मस्त एन्जॉयमेंट करतो इकडे आम्ही आता. चीअर्स 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 फॉर चीअर्स. बेल्लू तुम्हारे जेल से फरार. फ्लाय. बघा आता आम्हाला ना इकडे एअरपोर्टला एकदम भेटला. त्याने आम्हाला बघा हे डीटॅकचं सिम कार्ड दिलं आम्हाला डीटॅकचं. तर हे डीटॅकचं सिम कार्ड तुम्हाला 999 पडलं रुपीजमध्ये. आणि ते स्वस्तामध्ये पडलं आम्हाला. आणि डेली 50 GB डेटा 10 डेजसाठी आहे. आणि आता तुम्ही बघा असाल तर ही फ्लाईट पण इथे आमची लागलेली आहे. आता आम्ही थोड्याच वेळात 10-15 मिनिटांनी निघू. ही विस्तारची फ्लाईट लागलेली आहे. आमचे लगेज बिगेज अपलोड होतात या फ्लाईटमध्ये. आम्ही आता 10-15 मिनिटात निघणार आहोत. आणि हे आपली तिकीट आहे. आणि श्रीकांत राजपूत फर्स्ट टाइम फॉरेन झाले, तुम्हाला कसं वाटतं श्रीकांत राजपूत? आमची काश्मीरची पिकनिक एकदम फेल केलेली. 2-3 स्पॉट आमचे यावेळी झालेले. यावेळेस बघू आता काय होतंय. अरे श्रीकांत राजपूत तुम्ही फर्स्ट टाइम इंटरनॅशनल टूरला जाता, तुम्हाला कसं वाटतं? दोघांची फर्स्ट टाइम आहे. तुमच्या दोघांचं आहे? त्यामुळे ज्वेलरांचे फर्स्ट टाइम आहे, आमचे फर्स्ट टाइम आहे. बघू आता फुल एन्जॉयमेंट करणार या ट्रिपला. पण आम्ही काश्मीरला गेलो त्याच्या डबल एन्जॉय करणार आहे. हे लागले बघा, हे बघा आम्हाला बघा सर. लगेच चालेल लगेच. मगाशी पण आली पण टेक ऑफ लँड होते. बघा मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे फ्लाईट पकडायला. पासपोर्टचा आमच्यानी हे दिलं आम्हाला तिकीट. आणि तुमची आता खाली उतरून आमची फ्लाईट लागलेली आहे तिकडे. आणि पोहोचू आम्ही 2 वाजेपर्यंत सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉक. हा आता मुंबई एअरपोर्ट आहे सध्याला. आम्ही मुंबई एअरपोर्टवरनं चाललो आहे. यांच्या बॅगा कशा घेऊन अशा बॅग हे बॅगा अलाउड आहे. माझा बनव ना जाताना. मित्रांनो आता आपण चाललो आहे थायलंडची फ्लाईट पकडायला, बँकॉकची फ्लाईट पकडायला. ते इथं फ्लाईट लागलेली आहे, समोर फ्लाईट लागलेली आहे. तर ही 4.5 तासाची जर्नी आहे. आणि फोन आम्ही 2 o'clock पर्यंत तिकडे पोहोचू बँकॉकला. तिकडचं आपण ब्लॉग बनवूया. चला मित्रांनो आता आपण सुवर्णभूमी बँकॉकच्या एअरपोर्टला आपण लँडिंग करतो आहे. आता लँडिंगचा आपण व्हिडिओ बनवतो आहे. सुवर्णभूमी बँकॉक. चला तर आता आपण पोचलेलो आहे बँकॉकला. आणि ही आपली जर्नी आता सुरू होते बँकॉक ते पटाया थायलंड. चला आम्ही
ते लाईनिंग कवर करतोय. सुंदर. थोडंसं मध्ये पॉज करू का? पोचलो, बँकॉकला पोचलो आम्ही. आता ही लँडिंग होते बघा. खालचा नजारा बघा, खालचा नजारा किती भारी आहे नजारा आहे. आणि अशा प्रकारे आपण लँड होतो आहे बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्ट. तर या जर्नीमध्ये आम्हाला जवळजवळ 8 वाजता आमची फ्लाईट निघाली होती मुंबईवरनं. आणि आता वाजले आहेत 1:30 वाजले 1:30. तर 8 ते 1:30 म्हणजे जवळजवळ 9, 10, 11, 12, 8 वाजता ते 1:30. 8 ते 1:30 म्हणजे 1:30 म्हणजे झाले आता वाजले 9, 10, 11, 12, 1. 5.5 तास झाली जर्नीला आमच्या. बराच वेळ गेला. 1:30चा टायमिंग दिला होता ते आम्हाला त्याच्यामध्ये. पण इकडचा बँकॉक बघा. आता हे लँडिंग बघा, लँडिंग व्हेरी गुड. वाव. पोचलो. थोडा पॉज करतो. अशा प्रकारे आपली लँडिंग झालेली आता होते सुवर्णभूमी बँकॉक एअरपोर्ट. आणि आम्ही इकडून निघू अर्धा तासामध्येच. बघा हे काय नजारा बघा बाहेर. लँडिंगचा नजारा बघा. आम्ही लँडिंगचा नजारा बघा. आणि अशी अरे वा, पूर्ण हिरवळे बाजूला येतो. वाव, काय नजारा आहे. आपटला टायर आपटला आहे. शीट बेल्ट बांधलेला आहे आम्ही. बघा पोचलो आहे. लँड झालेली आहे बघा. आपटला ढाळा. आपटला जोरदार. ही सुवर्णभूमी यांच्या आमची लँडिंग झालेली आहे बँकॉक थायलंड. चला बघूया पुढचा. हॅलो, मी फायनली पोचलो आहे बँकॉकला. आमचा प्लेन आता थांबला इकडे. आता इकडे उतरू होता प्लेनमधनं. तर बॅगेज लगेज घेऊन मग पुढे आमच्या हॉटेलला जाऊ आम्ही. एक विमान मारतं आहे. सुवर्णभूमी एयरपोर्ट करने के लिए आप सभी का धन्यवाद. हमारी वेबसाइट airvistara.com पर हमें संपर्क करें. सभी यात्री जो व्हील चेयर की सुविधा उपलब्ध कराना चाहते हैं वे अपने निर्धारित स्थान पर ही बैठे रहें. हमारे कैबिन क्रू शीघ्र ही आपकी सहायता करेंगे. धन्यवाद. Ladies and gentlemen, Vistara is pleased to announce an early arrivals and welcomes you to Bangkok. We have landed at Suvarnabhumi International Airport. The temperature outside is 32 degrees Celsius and the local time is 40 minutes past 1 p.m. in the afternoon. You may now use your mobile phones. We request you to please remain seated until the seatbelts sign is switched on. So take care when opening the overhead bin as items may have shifted during the flight. We hope you have enjoyed your flight with us. On behalf of Vistara and the crew of this flight, we thank you for choosing to fly with us and look forward to seeing you again soon. To share any feedback on your experience, please visit airvistara.com. We request all customers who require wheelchair assistance to remain seated in their assigned seat until all the customers have disembarked their craft. Our cabin crew will be assisting you shortly. Thank you. Bye bye.
ब्लॅक तुझी आता आम्ही जाऊन आमचं लगेज घेतलेलं आहे. सुवर्णभूमी एअरपोर्टला आम्ही पोहोचलो आहे आणि आमचं लगेज आता आम्हाला मिळालं 10 नंबर काउंटरवरनं. तर आता आम्ही पुढचं आमच्या हॉटेलकडे रवाना होतो आहे आमचं सगळे लगेज घेऊन. हा सुकू झोलाराम कुठे बाकी तो बाकी झोलाराम असतो. तर ह्या इकडे आम्ही आमचे लगेज घेतले. हा पांडू आहे आपला. कुठे झोला कुठे झोल्या झोलाराम कुठे आहे मित्रांनो? आता आमची बस आलेली आहे डेपो ट्रॅव्हलर. आम्ही चालू आमच्या रूमवरती चालू आहे. आता वाजले याची 2:30 वाजले दुपारचे 2:30 वाजले इकडचे. मग इंडियामधले बहुतेक इंडियन 12:30 वाजले 2 तासाचा डिफरन्स आहे इकडे. तर आता आम्ही एअरपोर्टवरून ही गाडी पकडली आहे. तर आम्ही चालू आमच्या हॉटेलवरती. तर आमचा आजचा दिवस आहे रेस्ट करण्याचा. तर आम्ही आज रेस्ट करू. आमचं तर हे चालू आहे हॉटेलला. बघा हे सुवर्णभूमी एअरपोर्ट आहे. वरती तुम्ही दिसत असेल नाव दिलं सुवर्णभूमी एअरपोर्ट. आपण या एअरपोर्टला पोहोचलेलो आहे सुवर्णभूमी एअरपोर्टला. आणि बॅक साईड आहे सुवर्ण वरती लिहिलं बघ सुवर्णभूमी एअरपोर्ट वरती लिहिलं बघ. ही एअरपोर्टची बॅकची साईड आहे. तर आता हाय चला बाय बाय. मित्रांनो बघा आता ह्या सुवर्णभूमी एअरपोर्टमधून आम्ही निघालेलो आहोत आणि ही आमची टॅक्सी आम्ही पकडलेली आहे. टॅक्सी मी टेम्पो ट्रॅव्हल सारखीच आहे ही गाडी. तर आम्ही चालतोय आमच्या हॉटेलला. हे आमचे मागे गँग बसलेले आहेत. ते बघा हा रोकडे हा सुकू आणि हे मागचे आपले तुम्ही बघितले सुकू रोकडे आणि हा हवलदार. तर पांडूच्या बापाने बोलतो इथे पण बघायला बांधलाय. तो पण आम्ही जाऊन बघणार आहे पटायामध्ये. आणि मागे बघा कोण बघा नानू आणि भरत आमचं नानू आणि भरत पण आहे मागे. आम्ही एवढे जण चाललो आहे. आणि इथं काय भारी आहे हे फ्लेवर वगैरे भारी आहे बघा. हाय इट्स थायलँड अँड व्हेरी ब्युटिफुल कंट्री. दिस इज युअर किंग ना? Yeah, this is the king of Thailand king and very good infrastructure here. You can see very good, clean, beautiful. So we are going to now our hotel. How much time will it take for that hotel? 40 minutes. 40 minutes? Yeah. Okay, so आपण इकडनं बहुतेक 40 मिनिटांमध्ये पोहोचू आपण आपल्या हॉटेलला. बहुतेक 40 मिनिट्स जायला झाले. थोडंसं कवर करतो इकडचे रस्ते बिस्ते बघू आपण कसे आहेत. आणि इकडचे बिल्डिंग बघू आपण कसे रस्ते कसे ते पण आपण एक्सप्लोर करूया. इथे बँकॉक आजचे 2 दिवस आम्ही किती राहतो बँकॉकमध्ये. आजचा रेस्ट आहे रेस्ट. मग उद्या आम्ही जाऊ परत बँकॉक फिरायला. बुद्धिस्ट टेम्पल्स वगैरे आहे ते. परत जंगल सफारी आणि डॉल्फिन राईड्स वगैरे अशा वेगवेगळ्या इकडे आहेत बँकॉकमध्ये फिरण्यासारख्या. ते पण उद्या फोन करतो. तर हे बघा नजारा किती भारी इकडचा. पर ती मेट्रो आहे बघा यांची. ही मेट्रोची लाईनवरती गेलेली आहे आणि आमचा आपला रोड आहे हा. आपला हे घोडबंदर रोड आहे. मेट्रो तशी यांच्याकडे मेट्रो आहे. आणि बघा इकडनं अशी मेट्रो येते इकडनं. खाली रेल्वे नॉर्मल रेल्वे खाली वरती मेट्रो आणि हा रोड. टेम्परेचर तुम्ही बघायचं 20 इथे टेम्परेचर 32 डिग्री टेम्परेचर आहे आता सध्याला. मस्त रोड्स आहे इकडे मोठे रोड्स आहेत. ट्रॅफिक पण कमी आहे इकडे
चालणार तर माझ्या आईचं होत होतं पटकन आपल्याला इथे पण कोणीतरी टेकवर दिली असते. बोर्ड बोलतो म्हणजे दुसरी कंपनी टेक करू शकतो मी स्वतः चालवतो काय काय पण येते मिस्टर पण 4 मॉडेल येतात इथं कोणाचा नव्हता राजे मिस्टर एकनाथ शिंदे कोणाचा पुण्यामध्ये आलं सर वाटतं बापूच्या बायकोचं नाव बघ निशा 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 जबरदस्त आहे ना हे ॲक्च्युअली आलं बँकॉक. आता आम्ही ॲक्च्युअल बँकॉकमध्ये आलेलो बँकॉकमध्ये आणि यांच्याकडे रोड बिल्डिंग आपण खरं सिटीमध्ये आलोय. Which city is this? बँकॉक. Which city is this? Which city is this? बँकॉक ना बँकॉक ना बँकॉक. Bangkok, yeah, city. City. Yeah. Bangkok city. या वी आर City. Yeah. I English understand this. Downtown. This is Bangkok. Yeah. त्यामुळे आपण कमीपणा मानू नका. कमीपणा मानू नाहीतर ओके येस येस म्हणून भारतला people 6 people लगेच बिग लगेच 6 बिग लगेच बूम बूम एवढ्या एवढं का 6 बिग नाही जाण्याचं इथं मी तेव्हा त्या मेसेज टाकला ना तरी मला फोन केला तो असा का मेसेज टाकला साफसफाई झाली की नाही पांडू रोकडे आले की नाही. तर मित्रांनो सिटी भारी एकदम मस्त बिल्डिंग आहे बँकॉकमध्ये. आम्ही आता पोहोचलो आहे बँकॉकमध्ये आणि तुम्ही जर बघत असाल इकडे तर एकदम मस्त उंच टावर्स आहेत इकडे. जबरदस्त असे आहे. रोड्स पण एकदम भारी इकडचे आणि बिल्डिंगमध्ये मस्त इकडे बिल्डिंग्स आहेत. जरा बघा इकडे मस्त मोठ्या बिल्डिंग्स आहेत इकडे. इथे टेरेसवरती तुम्ही बघाल तर तिथे टेरेसवरती होतं झाडं बिडे लावले टेरेसवरती झाडं लावले आणि बघा इथे मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत इकडे मस्त तरी खाली ठेवू नका वरती. ट्रॅफिक जाम झालं माहीत नाही आता ट्रॅफिक काय होतं. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे इकडे. अर्धा तास झाला आमचं ट्रॅफिक. काश्मीरमध्ये पण हा पांडू आला आणि सगळी नरपटी लागली. आम्ही दोन दिवस अडकलेलो काश्मीरमध्ये. आणि हा ट्रॅफिक मधून लागली आहे. पांडूचं गाव आहे पांडूचं. अरे हॉटेल आले की हॉटेल प्रिन्स काय हॉटेलचं नाव काय प्रिन्स बँकॉक पॅलेस. बघा आलं बँकॉक पॅलेस. अब हॉटेल बँकॉक पॅलेस. नाव वी आर ॲट बँकॉक पॅलेस. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपल्या हॉटेलमध्ये बँकॉक पॅलेस आणि इथे आता आम्ही रेस्ट करणार आहोत. आजचा दिवस पूर्ण रेस्टमध्ये जाणार आहे आणि हे आहे मस्त हॉटेल बँकॉक पॅलेस. आज आमचा स्टे इथे आहे बँकॉक पॅलेसमध्ये. राईटला बघा सर इथे राईटला सगळ्यांना आपण हे दिलेले ना चेक. मित्रो भाई और बहनों हे आता आमचा हॉटेल आहे बँकॉक पॅलेस. आता मी त्या स्टे करणार आहोत. हा आमचा फर्स्ट डे आहे. फर्स्ट डे आमचा रेस्टचा दिवस आहे. आता वाजले 4:30. तर आम्ही सकाळी 8ची फ्लाईट पकडलेली आहे. आता पोहोचलो आहे बरोबर 4:30ला बँकॉकला पोहोचलो आहे हॉटेलवरती. एअरपोर्टला आम्ही 2:30ला पोहोचलो आणि आता आम्ही बॅगा काढतो इकडं. चला हे आपले हमाल लोक आहेत इकडे बॅगा घेतात जातात बघा. हमाल नंबर 1 आपले हमाल लोक आहे बघा सगळे.
चांगलं आहे ना? Give me one more. सिनेमॅटिक मोडला काहीच नाही बेस. सिनेमॅटिक मोडला काहीच नाही. हॉटेल आपलं काय बँकॉक पॅलेस ना, बँकॉक पॅलेस. बँकॉक पॅलेस आम्ही आता आमचा रूम घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे रात्रीचं रेस्ट करायला आता. आणि आम्ही तर डिनर करू आणि नंतर मग थोडासा रेस्ट करू. आणि उद्या सगळे आमची टूर्स आहेत उद्या सकाळी. तर आता आम्ही चाललो आहे आपल्या हॉटेलला आता. तर हा मित्रांनो, आता आम्ही आता आलो आहे डिनरसाठी. आणि हे धमाका फूड, इंडियन फूड आहे, म्हणजे ते आपल्याला भारतीय जेवण भेटणार आहे इकडे. तर आम्ही चाललो आहे इकडे जेवायला आता. इकडून जेवण मग आम्ही पुढे. तर पुढे आम्ही तर रमाडा हॉटेल इकडे समोर, रमाडामध्ये आम्ही आता राहायला इथे. आणि बाजूला इथे बघा बँकॉक पॅलेस इकडे राहतो आपण. तर ह्या दोन हॉटेलमध्ये पण आमची चालू हॉटेल इकडचे बँकॉकमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला. तर आता डिनरची वेळ झाली आहे. आम्ही जेवून पुढे मग आम्ही पुढे आमचं सकाळी आम्हाला लवकर उठत आहे. तर आता आम्ही जेवतोय आता. बाय बाय, चला.